Audio Jungle. Audio Jungle. काही दशक शेतकऱ्यांचा कैवार घेतो, शेतकऱ्यांचं दुःख जाणतो, शेतकऱ्यांच्या वेदना जाणतो आणि त्यांच्या डोळ्यातला अश्रू पुसण्याचं काम करतो. अशा आदरणीय सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आता हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतोय आणि आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होत आहोत. जे आजूबाजूला शेतकरी बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण कृपया समोर ज्या खुर्च्या मांडलेल्या आहेत त्यावर आपण स्थानापन्न व्हावं, जेणेकरून आपण स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, कृषी, औद्योगिक या संबंध सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी मुळात हा सोहळा आयोजित केला त्या संबंध बळीराजाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आजच्या या सोहळ्याचं निमित्त म्हणजे फूड कोर्ट आणि मोरफा सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं हा भूमिपूजनाचा समारंभ ज्यांच्या हस्ते संपन्न होतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं कैक दशक या शेतकऱ्याचा कैवार घेतला, खऱ्या अर्थानं ज्या माणसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं, अशा भारताचं खऱ्या अर्थानं
नेतृत्व म्हणावं लागेल, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणावा लागेल आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते आता हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहत आहात आणि खऱ्या अर्थानं या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होत आहात। त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असणारे आदरणीय माननीय रवींद्र बर्गे भाऊ कृषी तज्ञ फलटण, त्याचबरोबर आजचे जे विशेष सत्कार मूर्ती आहेत यांचा आपण या ठिकाणी सत्काराचा औचित्य साधून सत्कार करत आहोत। असे आदरणीय श्री परमेश्वर नामदेवराव गायकवाड यांचाही या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचबरोबर आदरणीय श्री पुरुषोत्तम केरबा कदम साहेब यांचाही हृदय असा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यांच्या वतीनं आदरणीय सौ कल्पना मोरे ताई त्यांचा सत्कार आणि सन्मान स्वीकारतील। त्याचबरोबर या संबंध सोहळ्याचं ज्यांनी नेटकं आयोजन केलं, ज्या संबंध सोहळ्याचं ज्यांनी देखणं आयोजन केलं, अशा आयोजकांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी होणं काळाची गरज आहे। त्याच्यामध्ये आदरणीय श्री पंकजजी गायकवाड साहेब सदस्य मोरफा यांच्या वतीने खऱ्या अर्थानं या आजच्या या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलं जात आहे। त्याचबरोबर आदरणीय श्री कल्याणजी काटे साहेब संचालक मोरफा यांचाही या ठिकाणी या आयोजनामध्ये मोठा खारीचा वाटा आहे। त्याचबरोबर आदरणीय अंकुशजी पडवळे साहेब अध्यक्ष मोरफा यांच्याही माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं जात आहे। त्याचबरोबर आदरणीय श्री प्रल्हादजी वरे साहेब सचिव मोरफा यांचाही या ठिकाणी आयोजनामध्ये मोठा हातभार आहे। त्याचबरोबर आदरणीय श्री विश्वजितजी गायकवाड विराज गायकवाड यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभतंय आणि या अमराईमध्ये या निसर्गानं नटलेल्या याच वनामध्ये याच रानामध्ये आणि ज्या माणसानं खऱ्या अर्थानं ज्ञानाचा ज्ञानमार्ग दाखवला त्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानमार्गावर वसलेलं हे ठिकाण आहे आणि उभ्या राहणाऱ्या पोशिंद्याला उभ्या राहणाऱ्या बळीराजाला उभा करण्याचं काम आज या ठिकाणी मोरफाच्या वतीने या ठिकाणी होत आहे। आणि शेतमालाचं थेट विक्री केंद्र खऱ्या अर्थानं असं म्हणलं जातं की जो शेतात पिकवतो त्याला बाजारात विकता येत नाही, परंतु आता त्याच शेतकऱ्याला बाजारात सुद्धा विकता येणार या फूड कोर्टच्या माध्यमातून आणि याचाच भूमिपूजनाचा समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय। या समारंभाच्या निमित्तानं जे विविध क्षेत्रातून मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना संबंध मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि एक विनंती असेल की कृपया आपण समोर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। अगदी काहीच क्षणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं हा देश खऱ्या अर्थानं भारतीयांचा एक श्लोक आहे की उत्तरस्य हिमालय दक्षिणस्यैव समुद्रम तद भारत नाम भारतीय यत्र संतमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी भारतीय म्हणून संबोधलं जातं। खऱ्या अर्थानं माझा भारत देश म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा माझा भारत देश म्हणजे प्रभू श्री कृष्णांचा माझा भारत देश खऱ्या अर्थानं हिमालयाचा माझा भारत देश खऱ्या अर्थानं गंगा यमुनेचा माझा भारत देश खऱ्या अर्थानं त्या नर्मदेपासून वसलेल्या संबंध खऱ्या अर्थानं ही माती माझ्या एकनाथांच्या भारुडाची नामदेवांच्या कीर्तनाची तुकोबांच्या समृद्ध अशा अभंगाची ही माती माझ्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माता आहे।
की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर जीवच अवघा असा जखडला की मी हिरव्या बोलीचा शब्द झालो. खऱ्या अर्थाने हिरव्या बोलीला शब्द करणारा या शेतकऱ्यासाठीचा हा सोहळा आहे आणि त्याच शेतकऱ्यांचे कैवारी असणारे त्याच शेतकऱ्यांचे राजे असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. एका मान्यवरांसाठी जोरदार टाळी वाजली पाहिजे. एका जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे की निष्ठेची टाळी ही खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची टाळी. ज्या आजूबाजूला मान्यवर उभे आहेत, शेतकरी उभे आहेत, त्या सर्व शेतकरी मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आदरणीय लक्ष्मण माने साहेब आपलं सहर्ष स्वागत. कृपया सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. बाजूला त्या ठिकाणी जर जागा नसेल तर खाली स्थानापन्न व्हावं जे या ठिकाणी हा कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवता येईल. सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. पाठीमागं काही खुर्च्या शिल्लक आहेत त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. अजून गर्दी या ठिकाणी वाढत आहे. शेतकऱ्यांनी जी गर्दी केलेली आहे त्या संबंध सर्व शेतकरी वर्गाला विनंती असेल की आपण कृपया समोर येऊन स्थानापन्न व्हावं जेणेकरून प्रत्येकाला हा सोहळा या ठिकाणी अनुभवता येईल. अनेक माणसांच्या काळजामध्ये अधिराज्य गाजवणारे आणि महाराष्ट्राच्या मातीला मातीशी इमान राखणाऱ्या माणसांच्या मनमस्तकातील मनोरथांना पूर्ण करण्यासाठी आणि त्याच मनोरथांना मंगल्यता उदंडता प्रचंडता दिव्यता आणि भव्यता लाभावी यासाठी नियतीनं धाडलेले आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा हृदयाचा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी गायकवाड कुटुंबियांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचा हृदयाचा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करावा आणि जोरदार टाळी वाजली पाहिजे. आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ही स्वाभिमानाची टाळी ही खऱ्या अर्थाने निष्ठेचा सत्कार आणि सन्मान सोहळा आदरणीय साहेबांचा या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी हृदयाचा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. गायकवाड कुटुंबियांना विनंती की आपण तो सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आदरणीय डॉक्टर दीपकरावजी पवार साहेब त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करत आहेत. आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब त्याचबरोबर शशिकांतजी शिंदे साहेब यांचाही या ठिकाणी हृदयाचा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर माढ्याचं खऱ्या अर्थानं उद्याचं नेतृत्व आदरणीय अभयसिंह दादा जगताप यांचा हृदयाचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे अभयसिंह दादा जगताप यांच्यासाठी. उद्याचं नेतृत्व या ठिकाणी आपल्यातून उभा राहतंय. यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय सुनीलजी माने साहेब यांचा हृदयाचा सत्कार. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय साहेबांचा विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. महाऑर्गॅनिक रेसिड्यू फ्री फार्मर असोसिएशनच्या वतीनं आदरणीय या ठिकाणी विशेष सन्मान आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी त्या मोरफाच्या संबंध सर्व संचालकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा हृदयाचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जोरदार टाळी वाजली पाहिजे. खऱ्या अर्थानं बळीराजाला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मोरफा करताय. सेंद्रिय शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मोरफा करताय. त्याचबरोबर सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं सागर पाटील साहेबांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होतो. सागर पाटील साहेबांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मान तालुक्यातील खऱ्या अर्थानं युवा शेतकरी प्रतीकजी भोसले यांच्या डाळिंब बागेमध्ये पिकलेल्या डाळिंब आदरणीय साहेबांना या ठिकाणी भेट दिली जाते. त्याचा साहेबांनी आदरणीय स्वीकार करावा. खऱ्या
असं म्हणता येईल. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी हृदय असा स्वागत आणि सत्कार होतोय. तरडगावमधील तरुण ग्रामस्थ यांच्या वतीने एक छोटासा हृदय सत्कार होतो. यानंतर सत्कार होणार नाही त्याची विनंती घ्यायची, कारण आपल्याला वेळेचं भान राखायचंय. साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर आदरणीय पुरुषोत्तम केरबा कदम साहेब त्यांच्या वतीनं सौ कल्पना मोरेताई या सत्कार स्वीकारतील. साहेबांच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचा हृदय असा सत्कार आणि सन्मान सोहळा संपन्न होतोय. एका जोरदार टाळी वाजली पाहिजे शेतकऱ्यांची. ठिकाणी आलेलो आहोत त्या फूड कोर्ट आणि मोरफा सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र याच्या भूमिपूजनाच्या समारंभासाठी. आणि त्याचे सर्व आदरणीय माननीय पंकजजी गायकवाड साहेब या कार्यक्रमाची प्रस्तावना करतील. आदरणीय पंकजजी गायकवाड. मध्ये सर्व म्हणजे मित्र स्नेही उपस्थित राहिलेले या प्रकल्पाचे मार्गदर्शक आणि आमचे सर्वांचे आदरस्थान श्री शरद पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर उपस्थित राहिलेले माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे नवीन उमेदवार आपले जगताप साहेब, तसेच मुख्य प्रमुख उपस्थितीमध्ये बर्गे भाऊ आणि बेडके परिवारातील काही महेंद्र बेडके आणि शिंदे साहेब, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या प्रकल्पामध्ये आम्ही प्रथम फूड कोर्ट ही संकल्पना इथं साकारत आहोत. ही फूड कोर्ट ही संकल्पना म्हणजे अनेक हॉटेलचा समूह. बरेच वेळेला फूड कोर्ट म्हणजे ही संकल्पना लवकर लक्षात येत नाही, तरी सी टाईपमध्ये बिल्डिंग आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळतील अशा पद्धतीचा हॉटेलचा समूह असणार आहे. त्याच जोडीला आम्ही मोरफाचंही महा ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं सुद्धा इथे शेतीमाल विक्रीचं व्यवस्थापन त्याकरता विशेष रचना केलेले स्टॉल उभे करत आहोत. तर त्यासाठी जिथं आपण हायवेला चित्र पाहतो की रस्त्याला बसून भाजीपाला विकतात, शेतीमालाची दर्जेदार विक्री पण होणं आवश्यक आहे. जसं आपण पिकवतो तसं विकलंही पाहिजे, तरच आपल्याला शेतमालाचे दर मिळणार आहेत. ह्या आमराईचं पूर्वेचा इतिहास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या आमराईचे ही शेतजमीन माझ्या आजोबांनी खरेदी केलेली, माझ्या वडिलांनी जोपासलेली. आणि आम्ही ही ज्यावेळेला 1993 मध्ये पवार साहेबांनी फळबाग योजना जाहीर केली त्यावेळेला पहिला इथं हा फळबाग योजनेचा प्रोजेक्ट आम्ही उभा केला. लोक त्यावेळेला हसत होते की इथं फळबाग कशी येणार, पाणी नव्हतं. त्यावेळेला बैलगाडीनं पाणी आम्ही घातलेलं आहे. त्यावेळेला आवळा, चिंच, आंबा ही सगळी पिकं ह्या आमराईमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत. इतर ठिकाणी फळबागा आहेत आमच्या. तर हे करत असताना 1990च्या सुमारास झालेली फळबाग योजना आम्ही ही उत्तम पद्धतीनं सक्सेस केली इथे. आणि त्यानंतर ज्या वेळेला गोविंद बागेसमोर आम्ही एक वेळ पाहिलं की द्राक्ष विक्रीचा स्टॉल होता, तर तेव्हापासून आम्ही त्यांची साहेबांच्या पहिल्या पुढची प्रेरणा घेऊन इथं स्वतः विक्री व्यवस्थापन चालू केलं. आमराई समोर आंबा विकत असताना आम्हाला या बागेनं दरवर्षी
2 लाखापेक्षाही जास्त निश्चित उत्पन्न असं मिळालं. त्यामुळं शेती करण्याचा उत्साह टिकून राहिला. अन्यथा दुष्काळी परिस्थितीमुळे खरोखरच शेतीधंदा करणं हे अवघड होतं. आता 35 वर्ष झाली. त्यानंतर पुढची पिढी ह्या जागेमध्ये व्यावसायिक विचार करत असताना आम्ही संपूर्ण शेतीचा पूर्ण व्यावसायिक न वापर करता आमराईची ओळख जपून आहे एवढी झाडं कडेला लावून या जागेचा तसा वापर करत आहोत. त्याबरोबरच मोरफाच्या ह्याच्यासाठी विक्रीसाठी इथं स्टॉलही उभे करत आहोत. या बागेचं स्वरूप अतिशय सुंदर होतं. फलटणवरून गाड्या निघाल्यानंतर मला प्रत्येकाचे फोन यायचे की इथं आलं की ऍक्सिलेटरवरचा पाय निघतो, इतकी गाडी स्लो होती. आम्ही अर्धा किलोमीटर असंच शांतपणे जातो. तर असं इतकं प्लेझंट वातावरण येतं. परंतु हायवेचं जेव्हा काम झालं त्यावेळेला पूर्ण पुढचं उद्ध्वस्त झालं. आमच्या जवळजवळ 2 लाईन त्याच्यामध्ये सफर झाल्या आणि बांबू वगैरे सगळं होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये हायवेनं आम्हाला इथं नुकसान भरपाई दिलेली नाहीये. ही एक व्यथा मोठी. त्याचं दुःख आमच्या वडिलांना खूप झालं की इतकं नुकसान झालं. झाडांच्या नोंदी घेऊन सुद्धा त्यांनी त्याची भरपाई दिलेली नाहीये. पण आम्ही त्यासाठी रितसर कोर्टामध्ये रिट दाखल केलेला आहे. ती प्रोसेस चालू आहे. आणि मुलांनी आता त्या कमर्शियल शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच माझा प्रथम स्नेह साहेबांबरोबर जुळला तो 1997च्या दरम्यान. मी कॉलेजला असताना ज्या वेळेला शेतीची कर्ज काढली, परंतु ती मॅच्युअर झाल्यानंतर कर्ज द्यायला गेल्यावर त्याची भरमसाठ व्याज आकारणी होती. मी व्यथित झालो की आता आपली मागची पिढी कर्जात, ही पिढी कर्जात. तर त्यावेळेला मी पवार साहेबांना एक पत्र दिलं की असं होतं. त्यावेळेला साहेब विरोधी पक्ष नेता होते. साहेबांनी मला तातडीनं कळवलं की हा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांना येत आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण याच्यावर मार्ग काढू. मी पूर्ण खचत असताना त्या एका पत्रामुळे माझ्या आयुष्याला उभारी मिळाली. आणि त्यानंतर ज्या वेळेला परत सरकार सत्तेवर आल्यानंतर साहेबांनी खूप मोठी 72,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्याचा सर्व लाभ शेतकऱ्यांना झालेला आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही अडचण आली, मोरफाच्या शेतकऱ्यांसाठी अगदी नेपाळमध्ये माल पाठवला, पेमेंट मिळत नाही, त्या क्षणाला साहेबांनी फोन लावून पेमेंट आमची मिळवून दिलेली आहे. इतकं काम साहेबांनी ह्या आमच्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. एक शेवटचं मी महत्वाचं सांगतो की साहेबांनी बऱ्याच लोकांना, बऱ्याच नेत्यांना एक शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी शस्त्र दिलं, गदा दिली की ह्याचा वापर करा आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. परंतु त्या गदा देण्याला लोकांनी दगा दिला आपल्याला. तर ह्याची ओळख ठेवून आपण यापुढे साहेबांच्या मार्गदर्शनाने खाली वाटचाल करायची आहे. तर त्यामध्ये मी एक आज छोटंसं पुस्तक साहेबांना देत आहे. तर त्याचा प्रसंग अगदी थोडक्यात सांगतो. भोरला उद्धव ठाकरेंच्या आजोबा प्रबोधनकारांचं भाषण होतं. तर त्या भाषणाचं शीर्षक होतं दगलबाज शिवाजी. तर सकाळी बोर्ड लागला दगलबाज शिवाजी. लोक यायचे बघायचे अरे हे काय. मग तिथं प्रबोधनकार खाली ठाकलेले असेल ते पुन्हा वर लिहायचं दगलबाज प्रबोधनकार ठाकरे असं लिहायचे. आणि उतंग वातावरण होत गेलं. संध्याकाळी ज्या वेळेला प्रबोधनकार आले त्यांनी भाषण केलं आणि त्यामध्ये पटवून दिलं की शिवाजी दगलबाज का होता. दगलबाज शब्दाचा अर्थ डिप्लोमॅटिक असा आहे. तर त्या डिप्लोमॅटिक पद्धतीनं शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खान, अफजल खान यांना हाताळलं. त्यावेळेला जर नीती नियम पाळत बसले असते तर स्वराज्य उभं राहिलं नसतं. आणि पुण्याच्या भाषणामध्ये साहेबांनी उल्लेख केला की पहिलं सर्जिकल स्ट्राईक हे पुण्यामध्ये झालं. तर ह्या गोष्टीची नोंद घेऊन भविष्य काळात आपल्याला पुढची शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वाटचाल करावी लागेल. तसेच शेतकऱ्यांचा दिल्लीमधला संप जो चालू आहे त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची व्यथा खूप मोठी आहे. आपल्याकडच्या शेतकऱ्यांना अजून MSP ची जाणीव नाही, परंतु त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना जाणीव असल्यामुळं त्यांनी मोठा लढा उभारलेला आहे. साहेबांनी त्यांनाही पाठबळ द्यावं अशी माझी त्यांना विनंती राहील. मी माझ्या वतीने एक छोटंसं पुस्तक साहेबांना प्रेझेंट करत आहे. पुढील माझे मित्र कल्याण काठे बोलतील मोरफा विषयावर. कार्यक्रमासाठी उपस्थित असले आदरणीय साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि शेतकरी बांधवांनो,
आज या ठिकाणी आपल्याला फूड कोर्ट आणि सेंद्रिय शेती मालाची विक्री केंद्र याचं भूमिपूजन करण्यासाठी आपल्याला साहेबांनी वेळ दिला. मोरपा हे सर्वजण आपण ऐकतोय पण बऱ्याच जणांना माहित नाही की मोरपा म्हणजे नक्की काय. तर मोरपा हे महा ऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन म्हणजे सेंद्रिय आणि अंशमुक्त शेती याविषयीची एक राज्यस्तरीय संस्था आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही संचालकांनी ती उभी केलेली आहे. साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन पहिल्या दिवसापासून गेली 5 वर्षापासून आम्ही यावर काम करतोय. मध्ये कोरोनाचा काळ आला त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झाला. परत कशा पद्धतीने आपण वाटचाल करायची यासाठी मार्गदर्शन घेत साहेबांनी आम्हाला बऱ्याच वेळा कुठल्या गोष्टीचे मिटिंगा घेऊन ते सांगितलं की पिकवतात लोक पण त्याचं विक्रीची व्यवस्था नाही आणि विकले ते व्यवस्थित चांगल्या दरात विकले जात नाही. तर त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही मोरपा ही संस्था आम्ही स्थापन केलेली आहे. साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन असते कुठं करायचं. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपल्या देशातलं पहिलं राज्य सिक्कीम राज्य हे सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून डिक्लेअर केलेलं. तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला साहेबांनी पाठवलं. तिथं जाऊन माहिती घ्या कशा पद्धतीने ते केलं जातं, काय सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते, त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं जाते. तर ह्या सर्व माहिती घेऊन आम्ही आलो. त्याच्यानंतर साहेबांशी चर्चा केली आपल्याला कशा पद्धतीने गेलं पाहिजे. इतके बारकाव्याने साहेब प्रत्येक गोष्ट आम्हाला घेत होते आणि वेळ लागतोय, थोडा वेळ जातोय पण त्याला वेळ जाणारच आहे. कारण काही केलं लगेच आपण रासायनिक कोण सेंद्रियवर येणार नाही, त्याला सुद्धा काही काळ जावं लागतोय. यासाठी थोडासा वेळ लागतोय परंतु एकदम बेसिक पासून हे काम सुरू केलेलं आहे आणि त्याचे निश्चितच त्याला आपल्याला फळं बघायला मिळणार आहेत. चांगल्या पद्धतीनं फळं बघायला मिळणार आहेत. कारण आम्ही काही दिवसापूर्वी प्रयत्न सुद्धा केले. आमच्या फडतरवाडी गावामध्ये सुद्धा आम्ही सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले पण तो पुढं ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं ते मार्केटिंगला थोडंसं कमी पडल्यामुळं परत ते थांबलं. मग त्याच्यावर परत आमचा विचार झाला की काय केलं पाहिजे. आमच्या मोरपाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, सदामाप्पा इंगळे सुद्धा आमचे संचालक आहेत. हे आम्ही सगळेजण संपूर्ण राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यात 1-2 संचालक आम्ही निवडलेले आहेत. प्रत्येक राज्यातून आपलं काम चालू आहे म्हणजे राज्यात प्रत्येक जिल्ह्यातून आपलं काम चालू आहे आणि आता सुरुवात आहे. बेसिक पद्धतीने काम चालू आहे. जिथे जिथे अडचण येईल तिथं साहेब उभे आहेत आमच्या पाठीशी. मागच्या सरकारमध्ये बाळासाहेब पाटील होते सहकार मंत्री. साहेबांनी आमची एक मिटिंग घडवून दिली त्यांच्याबरोबर. बाळासाहेब पाटील असतील, आपले कृषी मंत्री होते दादासाहेब भुसे होते, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार साहेब होते. या सर्वांची आमची मिटिंग घडवून दिली. त्या काय गोष्टी आम्हाला ठरवलं. बाळासाहेब पाटलांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला 11 ठिकाणी गाळे देतो सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी. परत सुनील केदार साहेबांनी एक 2-3 विषयासाठी पशुसंवर्धनाच्या विषयी एक GR काढायचं पण अगदी फायनल आलं होतं आणि थोडंसं आपल्या दुर्दैवाने हे सरकार आपलं ढासळलं आणि त्याच्यामुळं ते काम थोडं थांबलेलं आहे. पण त्यालाही नक्कीच चांगल्या पद्धतीनं उभारी येणार आहे. आपण इथून पुढे निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण इथं पंकज गायकवाडांनी इथं जी फूड कोर्टची संकल्पना मांडली तर त्याच्या साह्याने आपण इथं सेंद्रिय शेती माल विक्रीसाठी काही गाळे उपलब्ध करून देणार आहोत. जे सेंद्रिय शेती पिकवणारे शेतकरी त्यांचं माल आपण इथं आणून त्याची विक्री सुद्धा करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं मार्केटिंग होणार आहे, चांगलं करणार आहे. तर या अशा पद्धतीनं आमचं मोरपाचं काम चालू आहे आणि यापुढे करणार आहोत. आदरणीय साहेबांचं त्यासाठी आमच्या पाठीवर हात आहे आणि ते निश्चितच राहणार आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करेल एवढं मी आपल्या प्रस्तावित सांगतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा झाला की 5-6 वर्षापूर्वी इथं काही सहकारी बसले ते मला भेटायला आले. त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख पहिला म्हणून केला हे दामाजी पंथाच्या घरचे. दुसरे सूत म्हणजे ते बारामती तालुक्याचे आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या जगामध्ये 2 प्रकारची शेती उत्पन्न जगाचं लक्ष केंद्रित झालंय आणि त्या रस्त्याने आम्हाला जायची इच्छा आहे.
त्यातलं एक शेतीचं उत्पादन म्हणजे सेंद्रिय उत्पादन. याचा अर्थ की त्या पिकाला केमिकल्स असलेली खतं ही घालायची नाही. आणि दुसरं विषमुक्त. काही औषधं आपण उदाहरणार्थ द्राक्षावर फवारणी करतो, त्या फवारणीमध्ये काही भाग विषाचा सुद्धा असतो. आणि म्हणून विषमुक्त पदार्थ शेतीचे कसे तयार करायचे, त्यासाठी काय धोरणं राबवायची हा विचार त्याच्यामध्ये होता. आणि जगामध्ये आज या पद्धतीने शेती करणारे लोक संख्येने कमी आहेत, पण त्याचं उत्पादन आणि त्या उत्पादनाची किंमत ही नेहमीच्या शेतीमालापेक्षा फार अधिक आहे. आणि त्यामुळं यामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवून जे शेतकरी उतरतात, सुरुवातीचा काळात त्रास होईल पण यशस्वी होत आहेत आणि त्यांचं जीवन बदललं ही गोष्ट आपण पाहतो. एक अडचण आली, हे लोक मला भेटले आणि सांगितलं की आता मी शिकवायला सुरुवात केली, विकायचं कुठं, विकायला जागा कुठं, मग त्या शहरात आम्हाला कोण जागा देणार. सुदैवानं पुण्यामध्ये एक शेतकऱ्यांची संघटना 31-35 वर्षाच्या पूर्वी आम्ही लोकांनी एकत्र केली आणि त्या ठिकाणी एक उत्तम प्रकारचं बांधकाम करून एक नवीन निवासाच्या संबंधीचा संकुल त्या ठिकाणी उभा केला, ज्याचं नाव नगर फत्ता आहे. नगर नावाचे काँग्रेसचे आमदार होते जुन्या काळाचे, यशवंतराव चव्हाणच्या काळाचे. त्यावर त्यांची मुलं परदेशातून शिकून आली. त्यांची पुणे शहरामध्ये 40-50 एकर ऊस होता, आणखीन काही शेतकरी होते. आणि त्यांनी मला सांगितलं की पुण्यामध्ये शेती करणं कठीण झाले, लोक मिळत नाहीत, आम्हाला तुम्ही काहीतरी दुसरा रस्ता सुचवा, ज्याचा आम्ही जमीन विकतो. मी सांगितलं की जमीन विकायला अजिबात माझी संमती नाही, मी मुख्यमंत्री आहे, तुम्हाला जमीन विकायला परवानगीच देणार नाही. याच्याऐवजी तुम्ही निवासस्थान लोकांचं करण्याच्या संबंधीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात करू शकला, त्याबरोबर कमर्शियल बांधकामसुद्धा करू शकला आणि त्या कमर्शियलमध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काही ना काहीतरी काम करायला लागलं तर एका वेगळ्या रस्त्यात जाल आणि स्वतःची जमीन विकण्याच्या ऐवजी या हाऊसिंग प्रकल्पामध्ये तुम्ही मालक राहाल, लोकांना भाज्यान जागा द्या, जनावर झाडं खा आणि प्रकल्प यशस्वी करा. आणि ते काम सतीश मंडळ नावाचे त्यांचे चिरंजीव यांनी पुढाकार घेतला आणि आज जवळपास 1.5 लाख लोक त्या ठिकाणी राहतात. त्या प्रत्येक घराचं भाडं त्या शेतकऱ्यांना मिळतं. त्या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट काढली, त्या शेतकऱ्यांच्या घरातल्या सुना मुली त्या हॉटेलमध्ये हे चालवतात. काही तरुण मुलं आहेत, IT कंपनी त्याच्यामध्ये तिथं 50,000 लोकांना रोजगार मिळाले. आणि हे लोक घरून बाहेरून जाण्याच्यासाठी टॅक्सीचा वापर करतात. तर माझ्या स्वतःच्या शेतकऱ्याच्या मुलांना आम्ही सांगितलं की हा टॅक्सीचा धंदा तुम्ही करा. आणि आज त्या ठिकाणी जवळपास 1000 टॅक्सीज ही मुलं चालवतात आणि कायमचं उत्पन्न झालं, जमीन कायम स्वतःकडे झाली. आता हे सगळं करत असताना भुजबळ आणि त्यांचे सहकारी मोर्फाचे आले आणि त्यांनी सुचवलं की आम्हाला माल तयार केला, विकायला जागा नाही. तर हे जे नगर फत्त्याचे मालक लोक आहेत त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही शेतीवरून पुढे गेला, यशस्वी झाला,
आता ही तरुण मंडळी वीस वृक्ष शेती करण्याचा विचार करून त्या पिकांच्या मार्केटिंगसाठी काही प्रयत्न करतात. त्यांना विकायला जागा नाही. तुम्ही त्यांना एक जागा द्या. मला असं खूपच दिलं ₹1 वर्षाला वाढलं ती जागा दिली आणि या सगळ्यांचा भाग त्या ठिकाणी जातो आणि पुणेश्वर त्या ठिकाणी 20 वृक्ष पदार्थाची खरेदी करायला जात असतो. आमचा आणखीन प्रयत्न काही ठिकाणी आहे, त्याच्यात काही यश आलं नाही. पण शिकवणं आणि त्याचं मार्केटिंग करणं या दोन्ही गोष्टी या मोर्फाच्या वतीनं केल्या. अतिशय चिवट कष्टाळू ही सगळी शेतकऱ्यांची टीम आहे आणि जगामध्ये शेतीमध्ये जे बदल होतात त्याची नोंद करून स्वतः त्या रस्त्याने जातात आणि मला आनंद आहे की आज या ठिकाणी त्या संबंधीचा वाव हा उघडायचा हा विचार केला. ही गोष्ट खरी आहे की सरकारने जमीन घेतल्याच्या नंतर नुकसान देण्याची भरपाई द्यायची कायदेशीर त्यांची जबाबदारी आहे. ती का दिली नाही मला त्याचे कागदपत्र दाखवा, त्याचं काहीतरी आपण मार्ग कर. पण दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने या ठिकाणी रस्ता हा मोठा केला. रस्ता मोठा केला याचा फायदा तुम्हाला. याच्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी अर्धा हॉटेलांचा समूह हा जर केला तर विक्रीच्या संबंधी तुम्ही शेतात पिकवता त्याला मार्केटिंगच्या संबंधीचं एक चांगलं केंद्र हे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता येता लोक या ठिकाणी थांबतील. तुम्ही जे काही पिकवलं किंवा शिजवलं या दोन्ही गोष्टीला ग्राहक होईल आणि शेतीच्या बाहेर काही ना काहीतरी नाव करावं हे जे आम्ही आग्रह सांगतो त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. फक्त ठिकाणी जेव्हा सुरुवातीला त्रास होईल पण कष्ट केल्याच्या नंतर आणि दर्जा ठेवल्याच्या नंतर लोक तुम्हाला साथ देतील याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांनी हा माल काढून एक नवीन दृष्टी बाकीच्या शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. त्याबद्दल तुमचं जे अभिनंदन करतो. याचं उद्घाटन झालं जाहीर करतो. पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर फलटण तालुक्यातील युवा शेतकऱ्यांकडून साहेबांचा एक हृदयाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. फलटण तालुक्यातील युवा शेतकरी